नमस्कार मित्रांनो, MPSC फॅक्टरी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज आपण जाणून घेणार आहोत पॉलिटी या विषयातील प्रकरण पहिले ऐतिहासिक पार्श्वभूमी। या प्रकरणातील आयोगाने विचारलेले प्रश्न हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्हाला याच्या आगामी येणाऱ्या राज्यसेवा तसेच कंबाईनसाठी खूप फायदा होईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, डॅश डॅशचा इंडियन काउन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। मित्रांनो, यांचे ऑप्शन आहे अ 1891, ब 1861, क 1871 आणि ड 1881। चला तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ब 1861। पुढील प्रश्न, घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी भारत सरकारने 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरवले। तर डॅश डॅश गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली। मित्रांनो, याचे ऑप्शन आहे अ दुसऱ्या, ब 6व्या, क 3ऱ्या आणि ड 4थ्या। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे क 3ऱ्या। पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्ये यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते? मित्रांनो, याचे ऑप्शन आहे अ मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909, ब मॉटुंगे चेम्स्फोर्ड कायदा 1919, क गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 आणि ड भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे क गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935। पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील डॅश डॅश हा महत्त्वाचा टप्पा आहे। हा प्रश्न STI मेन्स जुलै 2022ला विचारला गेलेला आहे। मित्रांनो, याचे ऑप्शन आहे अ द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909, ब द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1961, क गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 आणि ड भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ब द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1961। पुढील प्रश्न, भारत सरकार कायदा 1935 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मित्रांनो, याचे ऑप्शन आहे अ या कायद्यान्वये केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली, ब या कायद्यान्वये भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली, क या कायद्यान्वये प्रांतामधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली गेली आणि ड यापैकी नाही। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ब या कायद्यान्वये भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली। पुढील प्रश्न, 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या। अ ह्या कायद्यांमुळे प्रांतिक स्वायत्ता प्राप्त झाली, ब फेडरल कोर्टच्या स्थापना ह्या कायद्यानुसार झाली आणि क रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली। वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे अ 1, अ आणि ब। पुढील प्रश्न, 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत डॅश डॅश भाग, डॅश डॅश विभाग कलमे आणि डॅश डॅश परिशिष्टे होती। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 2, 14 भाग, 321 कलमे आणि 10 परिशिष्टे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? मित्रांनो, याचे ऑप्शन आहेत 1 1909चा कायदा निर्वाचन तत्व, 2 1919चा कायदा प्रांतिक स्वायत्ता आणि 3 1935चा कायदा प्रांतासाठी द्विदल राज्य पद्धती आणि 4 1943चा कायदा जबाबदार शासन पद्धती। मित्रांनो, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 1947चा कायदा जबाबदार शासन पद्धती। पुढील प्रश्न, 1935च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आल्या नाहीत? मित्रांनो, हा प्रश्न ॲग्री पूर्व 2018 विचारला गेला होता। तर याचे ऑप्शन आहेत अ भारत मंडळ रद्द, ब भारतीय संघ राज्य, क केंद्रातील द्विदल राज्य पद्धती आणि ड प्रांतिक स्वायत्ता। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ब 2, ब आणि क। पुढील प्रश्न, विधान ए, भारत सरकार कायदा 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिले होते आणि कारण आर भारत सरकारचा कायदा 1935 अनुसार संघराज्यीय, प्रांतिक आणि समवर्ती अशा 3 सूच्यामध्ये केली गेली। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 4, अचूक
तर आर बरोबर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली? या प्रश्नाचे ऑप्शन आहे अ 1833चा चार्टर ॲक्ट, 2 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, 3 1853चा चार्टर ॲक्ट आणि 4 1773चा रेग्युलेटरी ॲक्ट. मित्रांनो, हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2017 विचारला गेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. पुढील प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. अ 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. ब अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्याकडे देण्यात आले. क कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले. मित्रांनो, हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2016ला विचारला गेला होता. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 1 अ आणि ब. पुढील प्रश्न, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विचारात घ्या 1935च्या खालील तरतुदी. अ या कायद्यांमुळे केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय, ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियनसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले. ब शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपवले. आणि क या कायद्यामुळे विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणते मंत्री परिषद नियुक्त केले. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 3 विधान अ आणि क बरोबर. पुढील प्रश्न, महाराष्ट्र शासनाने डॅश डॅश यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष असे वाढवले. मित्रांनो, हा प्रश्न ASO पूर्व 2016ला विचारला गेला होता. मित्रांनो, या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 1 अ आणि ब प्रवर्गातील अधिकारी, 2 सी प्रवर्गातील शासकीय सेवक, 3 अ प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी आणि 4 ए प्रवर्गातील अधिकारी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 3 ए प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी. पुढील प्रश्न, केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांकडून डॅश डॅशकडून घेतली आहे. मित्रांनो, याचे ऑप्शन आहेत 1 1909चा कायदा, 2 1919चा भारत सरकारचा कायदा, 3 1935चा भारत सरकारचा कायदा आणि 4 1943चा भारतीय स्वातंत्र्य कायदा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 3 1935चा भारत सरकारचा कायदा. पुढील प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. अ राज्यघटनेतील केंद्र राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध अनुच्छेद 356 आणीबाणीविषयक तरतुदी अनुच्छेद 352, 353, 356 या 1935च्या कायद्याने सुचवलेले होते त्याशी जुळणारे आहेत. आणि ब राज्यघटनेतील प्रौढ मताधिकार संबंधित तरतूद देखील 1935च्या कायद्याने जे सुचवले त्याशी जुळणारे आहेत. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे विधान अ बरोबर आणि ब चुकीचं. कारण राज्यघटनेतील प्रौढ मताधिकार हा 1947च्या जबाबदार शासन पद्धतीवर अवलंबून आहे. पुढील प्रश्न, भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी येथे पार पडली. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 2 पुणे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? 1 मोर्लेमेंटो सुधारणा कायदा 1909, 2 पहिल्या महायुद्धाची समाप्ती 1918, 3 बंगालची फाळणी 1915 आणि 4 मोटेंगे चिंचपोट कायदा 1919. मित्रांनो, बंगालची फाळणी ही 1905ला झाली होती, त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. पुढील प्रश्न, भारताच्या संविधानाची तत्त्वे सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली? मित्रांनो, या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ सच्चिदानंद सिन्हा, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 पंडित जवाहरलाल नेहरू आणि 4 पंडित मोतीलाल नेहरू. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 4 पंडित मोतीलाल नेहरू. पुढील प्रश्न, खालील विधाने पहा. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2013ला विचारला गेला होता. तर हा प्रश्न आहे अ 1 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक चीनला मान्यता देणारा भारत हा प्रथम देश होता. आणि ब संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील चीनचा कायम सदस्यत्वासाठी भारताने आक्षेप घेतला आहे. मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 फक्त. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच माहिती तुमच्याकडे मी पोहोचत राहील. धन्यवाद.